नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण BA तृतीय वर्षातील 6व्या सत्रामध्ये भूगोल विषयाच्या अनुषंगानं असणारा आपला पेपर साधन संपत्ती भूगोल या साधन संपत्ती भूगोलाचा आज आपण अभ्यास करणार आहोत. मित्र हो, साधन संपत्तीमध्ये एक महत्त्वपूर्ण अशा प्रकारची साधन संपत्ती म्हणून आपण मानवाचा विचार करतो. मानव हा देखील एक महत्त्वपूर्ण साधन संपत्ती आहे. कारण उत्पादन, विनिमय व उपभोग ही सर्वस्वी मानवाची कार्यपद्धती, तंत्रज्ञान, ज्ञानोपासना, कौशल्य, निर्णयशक्ती या मानवी अंगावर अवलंबून असल्याने आपण मानवास साधन संपत्ती किंवा संपत्ती असे संबोधतो. परंतु ज्यावेळेस हे जे काही गुण आहेत किंवा ही जी काही गुणवत्ता आहे, या गुणवत्तेमध्ये लोप पावण्याची वृत्ती देखील आहे. जसजशी लोकसंख्या वाढत जाते तसतशी उत्पादकता देखील वाढते, परंतु ग्राहकता देखील वाढवते. ग्रहण करण्याची क्षमता, उपभोगाची क्षमता देखील त्या ठिकाणी वाढते आणि मग उत्पादन आणि उपभोग यामध्ये दरी निर्माण होते. आणि पुढील काळामध्ये मानव आणि पर्यावरण संघर्ष निर्माण होऊन त्या ठिकाणी मानव ही साधन संपदा न राहता मानव ही त्या राष्ट्रासाठी आता समस्या किंवा लोकसंख्या ही त्या राष्ट्रासाठी आता समस्या म्हणून त्या ठिकाणी पुढे आलेली आपल्याला दिसून येते. म्हणून या लोकसंख्या संपदा म्हणून आपण ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस लोकसंख्येचा विचार करता जी कार्यकारी लोकसंख्येचे प्रमाण एकूण लोकसंख्येमध्ये आहे त्याचा विचार आपण साधन संपदा म्हणून करत असतो. त्यामध्ये वयोगट रचना आणि लिंगरचना या घटकांचे अध्ययन करणे महत्त्वपूर्ण आहे. यावरूनच आपण एकूण लोकसंख्येमध्ये परावलंबी लोकसंख्या व कार्यकारी लोकसंख्येचं प्रमाण हे आपल्याला काढता येतं. एखाद्या देशात कार्यकारी लोकसंख्येचे प्रमाण परावलंबी लोकसंख्या गटापेक्षा जास्त असेल तर ती लोकसंख्या ही साधन संपत्ती असते किंवा साधन संपत्ती ठरते. उत्पादन, विनिमय व ग्रहण यांना चालना मिळते. तर उलट्या परिस्थितीमध्ये जर कार्यकारी लोकसंख्येपेक्षा परावलंबी लोकसंख्येचं प्रमाण जास्त असेल तर उत्पादन, विनिमय व ग्रहण कमी प्रमाणात होते व लोकसंख्येचा साधन संपदा म्हणून फारसा उपयोग होत नाही. म्हणून ती त्या ठिकाणी समस्या म्हणून पुढे आलेली आपल्याला दिसते. मानव बुद्धिमत्तेच्या सामर्थ्यावर निसर्गाला समजून घेण्याचा प्रयत्न करतो. तथापि मानवाचा काही लोभी, स्वार्थी व निष्काळजी गुणामुळे त्याचे साधन संपदा म्हणून महत्त्व आज कमी होत आहे. मानवाची अफाट बुद्धिमत्ता व तंत्रज्ञान विकासामुळे त्याची उत्तुंग झेप आकाशातल्या ग्रहताऱ्यापर्यंत पोहोचली हे खरे असले तरी मानव हा निसर्गाचाच एक अविभाज्य घटक असल्यामुळे निसर्गाला कमी लेखून चालणार नाही. मानव विकास सर्वस्वी निसर्ग संपदेवरच अवलंबून आहे. म्हणून निसर्ग संपदेकडे देखील दुर्लक्ष करून चालणार नाही. लोकसंख्या संपदा आहे हे जाणून तिची गुणवत्ता वाढविण्याकडे मागील काळामध्ये चीन या राष्ट्राने लक्ष केंद्रित केले.
लोकांच्या जीवनामध्ये गुणवत्तेचे म्हणजे कष्टाळू वृत्ती, प्रामाणिकपणा, राष्ट्रप्रेम व सहकार्य यांचे जाणून बुजून रोपण त्यांनी केले. आणि त्यामुळे चीनने गेल्या 20 वर्षामध्येच भारताला शेती उत्पादन, औद्योगिक उत्पादन, आयुर्मर्यादा, दरडोई उत्पादन, बालमृत्यूचे प्रमाण, ऊर्जा वापर, साक्षरता, शिक्षण, व्यवसाय या सर्व बाबतीत त्यांनी भारताला मागे टाकलेले आहे. चीनी माणसात निर्माण झालेली शिस्त व प्रगती ही आज उल्लेखनीय मानल्या जाते. लोकसंख्या ही लोकसंख्या समस्येला या राष्ट्राने हळूहळू संपदेमध्ये परावर्तित करून आज चीननं जगासमोर एक मोठे उदाहरण ठेवलेले आहे. याचे मूळ कारण ठेवलेले आहे. आज आपण पाहतोय की लोकसंख्येमध्ये गुणवत्तेच्या कारणांचा किंवा गुणवत्तेच्या वैशिष्ट्यांचा आज ऱ्हास होताना आपल्याला दिसतो. आणि त्यामुळे भ्रष्टाचार, फुटीरपणा, धर्मांधता, बेशिस्तपणा, कमकुवत प्रशासन व अंधन्यायी व्यवस्था यामुळे लोकसंख्येचा संपदा म्हणून वापर होण्याऐवजी एक समस्या म्हणून विचार करावा लागत आहे. कोणत्याही राष्ट्राची संपदा व आर्थिक विकास ज्या निर्णायक घटकावर अवलंबून असतो त्यात लोकसंख्या एक पायाभूत घटक आहे. मित्रहो, कोणत्याही राष्ट्राची जी काही साधनसंपत्ती आहे किंवा साधनसंपदा आहे व आर्थिक विकास ज्या निर्णायक घटकावर अवलंबून असतो तो निर्णायक घटक म्हणजे लोकसंख्या किंवा मानव आहे. आणि म्हणूनच लोकसंख्येला किंवा मानवाला पायाभूत घटक असे मानले जाते. लोकसंख्येचे भौगोलिक विभाजन, वाढ किंवा घट, लोकसंख्येची रचना व लोकसंख्येची वैशिष्ट्ये या प्रमुख अंगाचा व पर्यावरणातील साधनसंपदेच्या विकास पातळीचा फार मोठा संबंध आहे. आणि म्हणूनच मित्रहो, लोकसंख्या व साधनसंपदा यांच्या दृढ संबंधातूनच मानवाचा सामाजिक व आर्थिक विकास हा आकार घेत असतो. सध्या जगातल्या विकसनशील आणि अविकसित राष्ट्रात लोकसंख्येची अनियंत्रित अशी वाढ ही साधनसंपदा विकासातील एक महत्त्वाची अडचण ठरत आहे. तसेच लोकसंख्या वाढीबरोबरच होणाऱ्या गुणवत्तेचा ऱ्हास हा देखील आणखी एक मोठी समस्या म्हणून या राष्ट्रापुढे उभी टाकलेली आहे. म्हणून लोकसंख्या ही साधनसंपदा म्हणून निर्माण होण्याऐवजी अलीकडच्या काळामध्ये ती समस्या म्हणून, लोकसंख्या समस्या म्हणून पुढे येताना आपल्याला दिसत आहे. मित्रहो, मानव ही एक महत्त्वाची पर्यावरणीय संपदा म्हणून जर आपण ओळखले तर निश्चित त्या मानवातील असणाऱ्या गुणवत्तेची वाढ करून मानव एक महत्त्वपूर्ण व निर्णयक्षम अशी साधनसंपदा म्हणून आपण जगाच्या पुढे आणू शकतो. परंतु त्यासाठी निश्चित मानवामध्ये काही गुणांचा अंतर्भाव करणे आवश्यक आहे. आणि त्यासाठी मग निश्चितच
चीनचे उदाहरण हे जगासमोर आपल्याला दिसून येईल. धन्यवाद.